तर आम्ही जाणार होतो 6 वाजता फिरायला, पण आम्ही आत्ता झोपेतनं उठलोय. माझं तर आवरलं आहे. आता मी जाते दुसऱ्यांच्या रूममध्ये नॉक नॉक करायला. पोरगीनं आवरलं नव्हतं बघा अजून. गाईस तरी पण मी यांच्या आधी आवरून बसले आणि आलोय मी आवरून. आवाजात फ्रेशनेस बघू शकता दोघींच्या पण. 4 तासाच्या मस्त झोप नंतर आहार. एक मिनिट काय खाणार आहे? बाटी चोखा लिट्टी बाटी चोखा लिट्टी चोखा. गरगरीत पण नाही, पण थोड्या तासांची झोप घेऊन आम्ही निघालो आहोत परत एक्सप्लोरेशनला. मेन मोठं तर हाच आहे की खूप सारं काय काय खायचं आहे. यस, गरमागरम. इथं हॉर्न खूप वाजवतात बाई. काय खायला त्याच्यासोबत? आता खाऊन बघूया आपण कसं लागतंय. एकदम एस्थेटिक आहे. होय ना. आम्ही आलोय फेमस बाटी चोखा. शाही बाटी चोखा आणि लिट्टी चोखा. कैसा लगा? गाईज आम्ही इथं देसी मंडपमध्ये दाल बाटी चोखा खायला आलेलो आणि रेटिंग इथं 4.9 होतं म्हणून आलोय. ह्यांच्यामध्ये शेअरिंग चालत नाही. ठीक आहे, ओके. स्वातीनं तूप घेतलेलं म्हणजे तिच्यात आलेलं तूप आलेलं. हे आम्ही तूप शेअर केलं. ऐका जरासं ऐका. तूप शेअर केलं फक्त. त्या माणसानं रागात बघत गेला आणि तुपाचं हे घेऊन गेला. ओके, तर मी त्याला म्हणलंय या दोघींनी भांडल्या की त्याला म्हणणार आहे की रेटिंग आहे ना बिहेवियर पॅरामीटरमध्ये आम्ही मार्कडाऊन करणार आहे त्यांना आणि रेटिंग कमी देणार आहे. ओके, तर गाईज मगाशी ह्या दीदींना मार्कडाऊन करणार म्हटल्यावर नो, पण त्यांना खरंच मनापासून वाईट वाटलं. सो त्यांनी जुईला कंप्लेंट केली की दीदी नाराज हो गई, हमने घी उठा लिया इसकी वजह से. तो मार्कडाऊन करणे ठीक आहे. जेन्युइनली प्रयत्न करायला आहे, सगळ्यांना हसून वाढायला लागला. सो मी मार्कडाऊन काही करणार नाही. ठीक आहे, रेटिंग देऊन टाकू. काय ते गाईज आय एम टेकिंग माय वर्ड्स बॅक. तो सगळ्यांशी प्रेमानं वागायला लागलाय, माझ्याशी वागत नाही आहे. त्यामुळे रेटिंग परत आहे तसं मार्कडाऊन करणार आहे. मला काय सांगायचं. मी आता त्याला म्हणायला लागलेलो जरासा बाकीच्या साईडच्या कपलचा त्यानं फोटो काढला. मी म्हटलं आमचा पण फोटो काढला, तर इग्नोर करून हां असं करून केलं आहे. त्यामुळं नाही परत नाही मलाच का तो जेन्युअनली 1 मिनिट म्हणून गेला, इग्नोर काय केलेलं नाही. काम आहे त्याला डिस्टर्ब. बघू शकता की तो लोकांना जेवायला वाढायला लागलाय. तर हिची नाटकी मलाच का असं केलं. काय सांगू, काय सारखं तुमचं काम आहे का नाही? जेवू का नको आम्ही? खातो की जरा. पण ही थाली आम्ही तिघींमध्ये घेतली असती तरी आणि राहिलोच असतं काय तर. बघ की भाई भैया चांगला आहे पण बारकी नाराज आहे. तिचा आगाऊपणा नडलाय तिला. आता होता इथं थांबलेला, गेलाय जस्ट, नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. खूप छान आहेत भैया. सगळ्यांचे फोटो काढले व्यवस्थित. हिनं सांगितलं तेवढं ऐकत नाही. थांबलाय त्यामुळं आता मगाशी भैया नाराज झालेले, आता वैसू नाराज झाले का तर भैया तिच्याशी भाव द्यायला झाले. अगं खा की, हे बघा केवढं टाकलंय बघा पोरगीनं. मी नाराज असलो की मी जेवत नाही.
मला भरवायला पाहिजे कोणीतरी. घे. आता पण लस्सी प्यायला जायचंय काय आणि ही नाराज आहे त्यामुळे ही लस्सी पिणार नाहीये. यस यस कुठली पेलवान लस्सी. पलवान लस्सी आम्ही प्यायला जाणार आहे आता आणि वैशू नाराज आहे त्यामुळे ती लस्सी पिणार नाहीये. ती नाराज असल्यावर ते खातील नाही. ए मी इथलं खात नाही नाराज असल्यावर. नाराज असल्यावर इथलं खात नाही बाहेरचं खातोय. भैया भैया बघायला तुझ्याकडं. कसा भांगडा. ए कंबर आलो मग अशी सारखी. काय भारी गाणी लावलं जॅकेट टाकून पळाले. तर आम्ही आता निघालोय पहलवान लस्सी प्यायला. हो संध्याकाळचे किती वाजले? 10:30. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता आम्ही पहलवान लस्सी प्यायला निघालोय. वी आर जस्ट फॉलोइंग दीज गर्ल्स. मांडवातली लुडबुड आतापासूनच खूप जास्त लुडबुड करते. हे बघा मागणं येत धर, आहेत. तिला धर. प्लीज चॅनल टू माय सबस्क्राईब. त्याच्या तोंडामध्ये तोबरा भरलाय. मी म्हंटल जरा असं लस्सीमध्ये लक्ष द्या, एका दुसरा घोट जायचा. आम्ही नशा आमचं सगळं सो डिस्टिंक्शन एकदम परफेक्टली बोललेले आहे. चुकून आम्ही जिंकायला लागलो तर आम्हाला घरी जायचं अवघड होईल. आणि त्यामुळे पण जर हे आम्ही असं काहीतरी feel झालं तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग माहित नाही कसा बघायला मिळेल. आय डोंट सो आम्ही हा व्हिडिओ प्री रेकॉर्ड करून ठेवतोय आणि आता त्या दादानी ना एवढ्या मोठ्या तुंब्यातनं लस्सी होतलेली आहे. अगं तुला तुंबा असा का दाखवायचा आहे? तुंबा असा का दाखवायचा आहे? मलाही अशी टाकलेली आहे. आता माहित नाही ती कशी आहे. आम्ही आतापर्यंत पण फूड इथलं ऑथेंटिक म्हणून खाल्ले. ते सगळं गंजगं निघाले. स्टॅच्यू आहे माहिती आहे आपल्या स्पोर्ट्स चॅनल पण त्यांना फोटो लावलेला आहे. नाही बट आय नो तुम्ही माझे फॅन आहात. अरे माझं एकट्याचं चॅनल नाही. आपला आहे देखील पासवर्ड दिसली. आम्ही आदमी देखा नाही हात फैलाना सुरू. मग आपलाय म्हणते ही आता ही काय म्हणते गाव बसा नाही की लुटेरे आ गए. आता ही काय म्हणते की माझं जे सगळं आहे ते तुझं. मग प्रॉपर्टी मध्ये शामलीमध्ये माझा पण हिस्सा आहे. गाईज माझ्या आत्ता लक्षात आलं की आम्ही खूप दिवस झालं फक्त जातेले व्लॉग दाखवते, येतानाचे नाही. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पोरी पोचतात का नाहीत, काय करतात. तर मी आज सांगू इच्छिते, डे 2ला तरी आम्ही पोचलोय आणि पोचल्यानंतरचा हा व्लॉग आहे. पोचलो, आवरलं व्यवस्थित. त्याच्यानंतर आता जुईच्या रूममध्ये 7 स्टार रूममध्ये डिस्कशन करायला आलोय. पाण्याची बॉटल आहे, बाकी काही नाही. असं इथं बघण्यासारखं काय फार नाही. हे पेंटिंग बघू शकता तुम्ही, हे 1.5 लाखाचं पेंटिंग आहे. 7 स्टार आणि 7 स्टार माझा फेवरेट कलर आहे ग्रीन. गो ग्रीनला ती प्रमोट करते, त्याच्या मागचा हेतू लक्षात घ्या.
ज्याच्याकडे ग्रीनचा काय नाहीये त्याला मला झोपवले ग्रीन रूम मध्ये. आणि त्याच्यापेक्षा मजा म्हणजे आम्ही येत असताना दिसली आम्हाला पाल. छोटीशी होती बारकुळी बिचारी. बिचारी बिचारी म्हणजे आता ही ते असती आणि पालीची भीती वाटते. पण राहू दे, सॉरी गाईज, मी जर हिचा इन्सल्ट केला तर हिचे फॅन मला ट्रोल करतील. 4-4.5 लाख तुझ्या चॅनल फॉलोअर्स आहेत. 5 लाख फॉलोअर्स आहेत आमचे, त्यापैकी 4 लाख स्वतः हीच वेगवेगळ्या ईमेल अकाउंटवरनं सबस्क्राईब केलेलं आहे ना, ईमेल आय डीवरनं. तर गाईज प्लीज डोंट ट्रोल मी. सॉरी वैशू, चाहते नाराज होतील तिचे, चाहते नाराज होतात तिचे. आणि हिला बदड कोपऱ्यात घेऊन कोपच्या घेऊन चौकात डायरेक्ट. काय सांगायला माझे 4 लाख बरोबर आहे, ते सगळं राहू दे, पण त्या भैयांनी ज्याचे असं का वागलं. माणूस घाण माणूस गाण म्हणू शकत नाही. तुम्ही रिव्ह्यू ऐका त्यांचे, थांबा. काय मत आहे? हंबल होते. अतिशय सुंदर ट्रीटमेंट दिलेली होती त्यांनी. फक्त माझ्याकडे एक कंप्लेंट केली की दीदींना वाईट वाटलं. त्यांनी एक मोफत खीर पण आणून दिली. होय होय होय. आणि काय पाहिजे तुला? हॉटेल नावावर पाहिजे होतं. त्यांनी अरे थांब की मला पाहिजे. त्यांनी एक तर तूप आहे ते तुपासारखी छान गोष्ट त्यांनी शेअर करायची नाही म्हणून सांगितलं. त्यांनी बाकीच्यांचा फोटो काढला. मी सांगितलं आमचा एक फोटो काढा, आमचं हे केलं नाही. तेच त्यांनी गाईज खूप लांबटला होती, त्यामुळे हिला थांबवलेलंच बरं आहे. काय नाही, आम्हाला तर सगळ्यांना तूप आणून दिला. आता ती त्यांच्याशी असं बोलली तर तिला काय देणार? होय, तुझ्याला तर डब्बल मला तूप आणून दिले राईसवर आणि डाळमध्ये. बोल सरेआम खोटं बोलतीस. आता हे फॅट्सची गद्दारी. रेस्ट माय केस मी लॉर्ड. आता गोल्ड इज ॲडजंट. विक्सचे सस्ते नशे करा आणि विषय बदलू नको. शिफ्ट करा की जरा माझ्याकडे. काय म्हंटल मग अशी विषय स्वातीर होता, ती पळून वर गेली. आता तुझ्याला तू पळून जा. नाही मी झोपणार येतो. आम्हाला उद्या सकाळी 6 वाजता रेडी होऊन राम मंदिरला जायचंय, पण तरी पण हिच्यासारखी मुलं बघा अजून नगा करत बसतात. बाळ झोपल्याशिवाय घरातली मोठी लोक झोपत नाही, त्याच्यामुळे सगळी जागे अवघड यायचं. या व्हिडिओ मी काय लस्सीचा व्हिडिओ टाकायला पाहिजे.